कसे बरे ना? बरेच असतील, मला माहिती आहे तुम्ही चांगलेच असता. हां, हे बघा, संध्यास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आता आपल्याला करायचं आहे या साखरपासून पदार्थ. या साखरपासून आपल्याला गुढीपाडव्याला आपण गुढी उभारतो ना, त्या गुढीला माळ जे टाकतो साखरेची, ती माळ आपल्याला बनवायची. तर आपण घेतलं हे वाटीभर साखर आणि कढई ठेवली तापायला. गॅस सुरू करू आपण. हे बघा, गॅस बारीक केला आणि मी ह्या छोट्या छोट्या वाट्या घेतल्या. या वाट्या घेतल्या छोट्या छोट्या आणि या वाटीला तेल लावून घेतलं. हे बघा, छान असं तेल लावून घेतलं आणि अशा प्रकारे ह्या वाट्या रचून घ्यायच्या. आणि हा दोरा घेतला, हा एक दोरा एवढ्या अंतराने ठेवायचा आणि हा दुसरा भाग हे असा ठेवायचा. हे बघा, हा दुसरा भाग असा ठेवायचा. हे असं दाबून घ्यायचा हा दोरा खाली. हे वाटीच्या बुडाजवळ हा दोरा राहिला पाहिजे. असं बनवून घ्यायचं. हे बघा, छान प्रकारे मी तुम्हाला माळ करून दाखवते. होळीची माळ आणि गुढीपाडव्याच्या गुढीची माळ, हे असं मी तुम्हाला करून दाखवते. या अशा प्रकारे हा दोरा पहिले करून घ्यायचा आणि ह्या वाट्या अशा व्यवस्थित लावून घ्यायच्या. कमी झाला जरा, हे असा बरोबर करून घ्यायचा. किचकट आहे हे जरा. आणि इकडे आपण सरकवला तर तो तिकडे सरकतो आणि तिकडे सरकवला तर इकडे सरकवतो. तर ते बरोबर करून घ्यायचं आपण व्यवस्थित. हे बघा, थोडं सैलसर करून घ्यायचं. हे बघा, आणि टाकताना पण व्यवस्थित टाकायचं. असं बरोबर करून घ्यायचं. हे बघा, अशा प्रकारे मी ह्या वाट्या रचून घेतल्या आहे. ह्या 9 वाट्या आहे. या 9 वाट्याचं मी तुम्हाला करून दाखवते. आता मी याच्यामध्ये आपण ही वाटीभर साखर घेतली, हे टाकू आणि पाव वाटी पाणी टाकू. हे बघा, पाव वाटी पाणी टाकते. आणि चमचा घेऊ. चमच्यानं आपण छान हलवून घेऊ. आणि गॅस माझा बारीकच आहे. बारीक गॅसवर हे विरघळून घेऊ आपण. हे बघा, असं हलवत राहायचं व्यवस्थित. आणि हे असं टाकून पाहायचं याच्यात. हा जर पाक झाला तर हे असं पघळणार नाही, इकडे तिकडे पांगणार नाही. आणि कच्चा कधी असला तर ते पांगीन, हे असं लक्षात ठेवायचं. आता हा पाक आपला होतच आला आहे. हे बघा, हा काही पांगत नाही अजून. हे बघा, थोडासा कच्चा आहे, पांगत नाही आहे, पांगतोय. अशी छान गाठी मी तुम्हाला करून दाखवणार आहे. याला फेस आलाय आता बघा. हे बघा, हा होतच आलाय समजा.
हा पाक झालाय आता. हे बघा, हे पांगत नाही आहे. आपण आता गॅस बंद करू. हा गॅस मी बंद करते. हे बघा, गॅस बंद केला. आता आपण हे खाली उतरून घेऊ आणि याच्यात हे बघा, एक एक चमचा, हे एक एक चमचा असं टाकून घेऊ. याला व्यवस्थित सेट करायचं असं. हा दोरा याला परत गॅसवर ठेवायचं. कडक झालंय. आणि हा उरलेला पाक आपण याच्यात टाकू आता. याच्यात मी थोडा कलर टाकलाय. कलरच्या पण करून पाहू म्हटलं. हे बघा, गॅस बंद करून देऊ. अशा प्रकारे आपण आता याला थंड होऊ देऊ. असं थंड होऊ देऊ आपण. हे कलर टाकून पण मी तुम्हाला दाखवलं आणि हे बिना कलरचं पण दाखवलं. आता याला थंड करण्यासाठी आपण थंड होऊ देऊ आणि नंतर मी तुम्हाला काढून दाखवते 5 मिनिटांना किंवा 10 मिनिटांना. हे बघा, हे थंड झाले. 10 मिनिटं झाले. 10 मिनिटं मी थंड करायला ठेवलं होतं. आता आपण हे काढून घेऊ. हे बघा, असं छान हळूहळू 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 काढून घ्यायचं आणि छान असं निघते हे. आणि मस्त अशी गुढीपाडव्याला हे
हे बघा, ही काढून टाकली मी. हा दोरा मोठा झाला आहे जरा. आता मी हा दोरा कापून घेते, मी तुम्हाला दाखवते. हे बघा, छान अशी गुढी उभारतो ना आपण, त्या गुढीला ही अशी गाठी टांगून द्यायची. आणि होळीची गाठी काही इतक्या दिवस राहत नाही, पण ही गाठी तयार करायची अशी. आणि हे गुंतलं करायची. हे बघा कशी छान गाठी दिसते. आणि तुम्हाला जर रंगीत करायचं असेल, तुम्हाला जर रंगीत गाठ्या करायच्या असतील तर हे बघा, हे मी कलरमध्ये केलेले आहे. थोडंसं करून तुम्हाला दाखवायसाठी थोडासा उरला होता तो, त्याच्यामध्ये मी कलर टाकला आणि हे तुम्हाला करून दाखवते. तर अशी होळीची गाठी गुढीपाडव्याची गुढी उभारताना अशी करा. अशा गाठ्या बनवा घरीच आणि छान अशी, खूपच सुंदर. हे बघा, दोरा बांधला मी, गाठ बांधली. आणि हे बघा, ही गाठी आपण याच्यात ठेवू. पाहते ती छान दिसते ही गाठी. आणि ही पण लाल गाठी, हे थोडंसं उरलं होतं म्हणून याच्यात मी कलर टाकला. आणि हे पण असं तुम्हाला दाखवण्यासाठी ही पण गाठी मी तयार केलेली आहे. आणि असं गुढीपाडव्या आपण गुढी उभारतो ना, आणि असं छान काढून घ्यायचा हळूहळू या वाट्यांमधून. आणि अशा छान गाठ्या तयार होतात. हे बघा, ही छोटीशी झाली आहे, पण गुढीला मस्त अशी टांगायला छान दिसते. हे गुंतून जाते हे सध्या. हे बघा किती छान गाठी झाली आहे. अशी गाठी तुम्ही पण बनवा आणि तुम्ही पण गुढीपाडव्याची गुढीला लावा ही गाठी, अगदी छान दिसेल. आणि ही पण छोटीशी रंगीत बनवलेली आहे मी. हे पण अशी पण बनवा. कलर तुम्हाला कलरफुल पाहिजे असेल तर अशी बनवा, तुम्हाला साधी पाहिजे असेल तर अशी बनवा. हे खूपच छान झालेली आहे. अशी गाठी तुम्ही पण बनवा, तुम्ही पण खा, तुम्ही पण पूजा करा गुढीपाडव्याची. आणि ही गाठी जर तुम्हाला आवडली असेल, ही मी बनवलेली गाठी जर तुम्हाला आवडली असेल, हे बघा, तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबायला विसरू नका. खूपच छान गाठी मी तुम्हाला करून दाखवलेली आहे.